बाकीच्या नंतर बाहेर काढून टाकायचं. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तिथले लोकल ट्रायबल आदिवासी तर राहतातच, ती त्यांची जमीन आहे. पण त्याच्या पलीकडे बाउंड्री साइडला खूप वेगवेगळ्या प्रकारची एन्क्रोचमेंट झालेली आहे. तर त्यावरती उत्तर आणि उपाय कसं शोधतो? उत्तर एकच आहे, कारण त्याला एक खूप मोठी ऑर्डरच आपल्याला मुंबई हायकोर्टने दिलेली होती. त्याच्या आधी मी तर सांगेन की आमचं पहिलं काम होतं की एन्क्रोचमेंट होऊ न देणं. दुर्दैवानं बऱ्याच काळामुळे एन्क्रोचमेंट तिथे झाली. जमीनचा प्रश्न, त्या जमिनीचं लिगल स्टेटस काय आहे, त्याच्यावरनं बरेचसे वाद होते. पण एन्क्रोचमेंट झाली अगदी सत्य आहे आणि मुंबई हायकोर्टानं सांगून सुद्धा, वनविभागानं प्रयत्न करून सुद्धा ती एन्क्रोचमेंट पूर्णपणे निघालेली नाही. त्यातून बऱ्याचशा कोर्टच्या ऑर्डर झाल्या. म्हटले की काही लोक जे खूप आधी ज्यांनी एन्क्रोचमेंट केली त्यांना काही घरं द्यायची, बाकीच्या नंतर बाहेर काढून टाकायचं. मग कुठली एक कट ऑफ एरिया असावी, त्याचं पॉलिटिझेशन बरंचसं झालं आणि या सगळ्यामुळे ही गोष्ट मागं पडत गेली. तेव्हा की सगळ्या कोर्ट्सनं